महाराष्ट्र कोणाचा आणि कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, कोण हारणार आणि कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। गुरुवारी सकाळी 6:30 वाजता बंद खोलीत बंदिस्त असलेल्या ईव्हीएम मशीनचे स्ट्रॉंग उघडले जाईल आणि सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल। त्यानंतर राज्यभरात अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये निकालाचे आकडे झटपट पुढे येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कुणाची 12 वाजणार, कुणाची दिवाळी साजरी होणार याचे उत्तर राज्याला मिळणार आहे। सोलापूर शहर मध्य, नगर जिल्ह्यातील जामखेड, उस्मानाबाद मधील परांडा आणि बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरसह राज्यभरात खूप मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। तसेच मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स। सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं, देदीप्यमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवे दालन। गुप्ता लॅम्प्स, सिंदगी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। मुहूर्त, शूट, प्रीमियर, हर जगह लोग मुझसे ब्लेजर के बारे में एडवाइस मांगते हैं और मेरी एडवाइस सिर्फ एक, ब्लेजर का कपड़ा सिर्फ आंखों को ही नहीं, ये हाथों को भी अच्छा लगना चाहिए। और इसका मतलब सिर्फ एक, ग्राडो, रिच कलर, सुपर्ब लस्टर, मगर सबसे खास फील, बेमिसाल। अब चाहे मुहूर्त हो, शूट हो, प्रीमियर हो, उन लोगों की भी एडवाइस होती है सिर्फ एक, आप भी ग्राडो पहनिए एक बार, फिर यही पहनेंगे आप बार बार। ऐन दिवाळीच्या तोंडावर भीमा नदी काठाला पुराचा धोका निर्माण झाला आहे। उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने 23 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून उजनीतून तब्बल 70,000 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडणे सुरू झाले आहे। वीर धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला आहे। नीरा नदीचा विसर्ग संगम पासून भीमा नदीमध्ये 40,000 क्युसेक वेगाने पाणी मिसळत आहे। त्यामुळे भीमा नदी तब्बल 1,10,000 क्युसेक वेगाने वाहू लागली आहे। त्यामुळे पंढरपूर आणि नदीकाठावरील गावांना उजनी धरण प्राधिकरणाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी त्या मतदारसंघातील तालुका पातळीवर होणार आहे। एका वेळी 14 टेबलद्वारे मतदान मोजण्यात येईल। त्यामुळे प्रत्येक फेरीला सुमारे 15 ते 20,000 मते मोजली जातील। 2 ते 3 तासांमध्ये संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे दिवाळीची खरेदी सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नवी पेठ, साठी गल्ली या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत। ठिकठिकाणी आकाशदिवे, पणत्या यांचे स्टॉल लागले आहेत। एकूणच दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आल्यामुळे सर्वत्र दिवाळी खरेदीची धूम सुरू झाली आहे। Range of corporate gifts for Diwali, crockery, kitchenware, appliances, संपूर्ण श्रेणी एकाच छताखाली। सर्वोदय भांडार क्रॉकरी, पारेस स्ट्रीट, नवी पेठ, सोलापूर। फोन नंबर 272 66 69। संपूर्ण परिवाराचं व्यक्तिमत्व खुलवणारं भव्य वस्त्रदालन राजमुद्रा लाईफस्टाईल। किड्स वेअर, मेन्स वेअर, वुमेन्स वेअर, साडीज। राजमुद्रा लाईफस्टाईल, VIP रोड, संगमेश्वर कॉलेज जवळ, सोलापूर। संपर्क 231 84 80। सोलापूरच्या नार्थकोट प्रशालेमध्ये सोलापूर उत्तर मतदारसंघाची तर नुमवी प्रशालेमध्ये सोलापूर मध्य मतदारसंघांची मतमोजणी केली जाणार आहे। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची मोजणी विजापूर रोडवरील सोरेगाव येथील SRP कॅम्पमध्ये होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी त्या तालुका पातळीवर होणार आहे। राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीचा सातारा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी 25,000पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज ही माहिती दिली। दिवाळीच्या तोंडावर ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे हाताशी आलेल्या खरीप हंगामातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। या आसमानी संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी श्रमजीवी संघटनेकडून ठाणे, पालघर व नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्रद्धा एलिगन्स मध्ये फ्लॅट घेऊन आनंद द्विगुणित करा। श्रद्धा एलिगन्स, सोलापूर पुणे रोड जवळ बाळे येथील मुख्य चौकात, सोलापूर। 1 BHK 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स, शिवाय व्यावसायिक गाळे सुद्धा उपलब्ध। कर्जाचे 12 हप्ते माफ। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 पर्यंत फायदा। या
पहा, पसंत करा आणि राहायलाच या. जगण्याला द्या आधुनिकतेचा संपन्न परिसस्पर्श. श्रद्धा ग्रुप. संपर्क राजेंद्र शहा कासवा. मोबाईल क्रमांक 9423 06 68 00. सुमित कांकरिया 9423 06 68 55. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस वायर, इंटरनेट, वायफाय किंवा अन्य कोणत्याही बाह्य यंत्रणेशी जोडली किंवा त्याद्वारे नियंत्रित केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे फलक बुधवारीच लावण्यात आले आहेत. या फलकाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. कोण जिंकणार, कोण हारणार, सत्ता कुणाची येणार, गुलाल कोण उधळणार? पहा येस न्यूज मराठीवर. विधानसभा निवडणुकीचा निकाल पहा येस न्यूज मराठीच्या YouTube चॅनलवर आणि Facebook पेजवर.